रोल. सर, काय नेमकी घटना घडलेली आहे? नमस्कार. आज सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे बंदोबस्तात आम्ही सर्व आम्ही स्टाफ हजर असताना माहिती मिळाली की फाजलपुरा या ठिकाणी भांडण झालेले आहे. त्यात एक जणांनी चाकू मारलेला आहे आणि जखमीला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. ती माहिती मिळाल्यावरून आमचा संपूर्ण स्टाफ पाठवला आणि माहिती घेतली असता इथे एक रणजित सुधाकर दांडगे हा इसम टी व्ही सेंटर येथे राहणारा इसम आपल्या नातेवाईकाकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आला असता येथीलच एक विधी संघर्षग्रस्त बालकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे तो जखमी झालेला आहे. त्याला घाटी दवाखाना येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. म्हणजे अशा प्रकारे खुनाचा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे त्या विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. नातेवाईकांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुढील कारवाई सिटी चौक पोलीस स्टेशन करत. थँक्यू. ओके. काय नेमका आता काय घटना घडलेली आहे तुमच्या गल्लीमध्ये? सर्वात प्रथम माझं नाव अक्षय भालेराव आणि जो प्रकार जो घडला ज्याच्यासोबत घडला तो माझा सक्का साडू माझ्यापेक्षा मोठा. आता प्रश्न असा की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी आणि आज भीमा कोरेगावचा कार्यक्रम पण असतो आणि त्याच्यामध्ये ते चर्चमध्ये काही कार्यक्रम असतो आणि माझी सासूरवाडीची फॅमिली पूर्ण ख्रिश्चन लोकांची आणि माझा जो साडू होता त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या सालीला 2-3 अटॅक पण येऊन गेलेले आहे. ते नाताळाचा कार्यक्रम करून जे घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर तिची काय तब्येत खराब होती आणि माझे जे चुलत सासरे आहे त्यांचा वाढदिवस होता. तर ती बोलली की बाबा माझं नाही जमत, तू जा तिथं जेवण वगैरे कर आणि आपल्या लहान लहान मुलांना डबा वगैरे घेऊन ये. आणि डबा घेऊन आल्याच्या नंतर हे लहान लहान मुलं खातीला झोपतील कारण की तिची तब्येत खराब होती. मग त्यानंतर तो टी व्ही सेंटरनं 10 रुपये देऊन येऊन आपल्या कलेक्टर ऑफिसपाशी उतरला. तिथनं आला आणि सासूरवाडीमध्ये काय तो स्वयंपाक बनेपर्यंत 2 मिनटं त्यांची सोबत काही संवाद साधला आणि तिथनं पुडी खायची म्हणून तो दुकानावर गेला. तिथं गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत काय एकाएकीच अनुसूचित प्रकार घडला आणि त्याला तिथं चाकूचे वार वगैरे केले आणि तो पळत सासूरवाडीमध्ये गल्लीमधनं टर्न मारस तर तिथं तिने तिथंच जीव कोसळला तर त्याचा तिथंच तो एक्सपायर झाला. तो कुछ पहला उनका झगड़ा वगड़ा था क्या? ऐसी कुछ भी विषय नाही था ना. त्याच्यासोबत कोणासोबत त्याचा वाद किंवा हातावरचा कष्टाळू माणूस नारेगावमध्ये तो अल्युमिनियमच्या कंपनीमध्ये काम करतो, भांडे कंपनीमध्ये आणि बस भांडे काम करून आपलं उदरनिर्वाह रोजचा आपल्या लहान मुलांना काय तो खाऊ पिऊ घालतो असं त्याचा रोजचा धंदा पाणी. मारणारा कोणी काय त्याच्या ओळखीचा होता? मारणारा काही ओळखीचा नव्हता, मारणारा काही बाहेरच्या एरियातलाच होता आणि आता तो इकडच्या एरियामध्ये येणार जाणार. आणि पहिली गोष्ट तर मी शासनाला हीच विनंती करणार आणि महानगरपालिका आयुक्ताला पण हीच विनंती करणार की जी महानगरपालिका शाळा आहे ह्याच्या अगोदर पण काहीतरी समाजवादी वारंवार भांडणं होणार, काहीतरी हिश्श्याहून भांडणं होणार, काहीतरी पिण्याहून नशाहून भांडणं होणार, हे सतत वाद चालतात. कारण की ही दलित वस्ती आहे, मातंग समाजाची वस्ती आहे, इथं सर्व धर्म समभाव एक पद्धतीने राहणारे लोक आहेत. याच्यामध्ये वाद कसं निर्माण करणार, इथं भांडणं कशी शिलगणार, एकामेकाला काहीतरी बोलून एकामेकाला काहीतरी छेडून कशावर. कारण की जी नशा आहे, काही गोळ्या काही बटणं असे प्रत्येक नशाहून काही ना काही वाद होतात. तर माझी हीच विनंती आहे की जी महानगरपालिका शाळा आहे 20-25 वर्षापर्यंत अगोदरची ती पडीत शाळा आहे, तिथलचं खूप वर्ष अगोदर निपटलेलं आहे. कारण की आमच्या सगळ्यांचे आई वडील झालेत, हे दादा झालेत, यांचे आई म्हणजे हे स्वतः तिथे शिकलेले आहेत. तर माझी हीच विनंती आहे की ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे आणि तिथे दलित लोकांना आपल्या सर्व मुस्लिम भावांना बहिणींना सगळ्यांसाठी एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल जर उघडलं ना तो खूप आनंदाची आहे. कारण की तिथं हा अनुचित प्रकार घडणार नाही. आज बरं मी हे बोलतो की आज तिथं मर्डर झाला, उद्या एखाद्याच्या लेकी बाळीवर रातच्या बेरातच्या जातात, दुकान तिथं शेजारीच आहे, उद्या नको बलात्कार व्हायला. आज असं झालं. मी साहेबांना विनंती करतो की ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे आणि मी खास करून माननीय छत्रपती संभाजीनगरचे आमदार प्रदीप जीसल साहेबांना हीच विनंती करत की साहेब ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश करा. कारण की शाळा खूप पडीत झालेली आहे. तिथं रात्री बेरात्री हे गंजेटी दारू वगैरे पिणारे मुलं तिथं येऊन पिता खातात आणि गोरगरिबांना त्रास देतात. एवढंच सांगतो सर्वांना. धन्यवाद. आयुक्त साहेबांना पण माझी कळकळूनची विनंती आहे की लवकरात लवकर ती शाळा डिमॉलिश करण्यात यावं आणि तिथं काहीतरी गोरगरिबांसाठी एक तो हॉस्पिटल किंवा लॅब काहीतरी मुलांचं काहीतरी शिक्षण संगोपन व्हावं हीच तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.
धन्यवाद. जय भीम, जय भारत. तिथे अनैतिक प्रकारचे कृत्य कमी होऊन जातील या बंद होऊन जातील. तीच माझी तुम्हाला विनंती आहे. इकडे जाणार ह्याच रोडने जाणार. या रोडने जाते. ही गेली तर मार्गी ना, पुन्हा इथे लागणार. म्हणजे बस्ती मोठी. उभा राहून सिगारेट पेटे त्यांनी आपले दुसरं काहीतरी चांगलं हे व्हायला पाहिजे. हे महानगरपालिकेची खूप जुनी शाळा आहे आणि पडीक शाळा आहे. ही मध्ये पडलेली आहे. आता तिला झाली कमच कम 15 वर्ष झाले. नाही जास्त झाले भाऊ. 20-22 वर्ष झाली तिला. तेव्हापासून बंद आहे. तोपर्यंत बंद आहे आणि ती पूर्ण पडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बाहेरचे मुलं येतील, चोऱ्या चपाटी मुलं येते तिथं, पैसे राहते ते झोपे राहते तिथं. बस बस त्यांचं राहण्याचं साधनच ते. बस. ही जर लवकरात लवकर डिमॉलिश झाली ना तर इथलच्या नागरिकाचा एक त्रास कमी होऊन जाईल. हो हो ना. लहान लहान मुलं खेळते. हो मला पण तुमच्याकडे जातात का? नाही नाही दुसरी बहीण आहे. माझे सासरे वगैरे तर वाढले. माझ्या चुलत सासूचे हजबंड इथे राहते. त्यांच्या घरी आलो होतो. त्यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यासाठी आलं. तर त्याच्या बायकोला तिने अटॅक येऊन गेलेली. तिचा नवरा वाढला ना तिला. तर ती काय बोलली, बाबा मी चर्चमधून आले, माझं काही येणं जमणार नाही, तू एक काम कर, तू तिथं जेवण कर आणि माझ्या मुलांना डबा वगैरे घरी घेऊन ये. तर तो तिकडनं आला, तर घरी न जातो तो पुढे घेण्यासाठी टपली इथे गेला दुकानावर आणि तो गेला तिथं विषय झाला. आणि तो माणूस असा आहे झालाय का? हा हे थांबे पडला तिथे तो. पडला इकडे मॅडम. इकडे पडला. तुम्ही फुटेज वगैरे पाहिलं? मागून आला. अच्छा, तो इकडून आला तर तो मारणार पाठीमागून आला. हो पाठीमागून आला त्याच्या. त्याला तिथं मारलं. तो पळत पळत तिथपर्यंत गेला आणि तिथं पडला तो यशोदावस्थेत. इकडे याच्यामध्ये हो तुम्हाला दाखवू येताना ते तिकडून पाठीमागून आलाय. लोकेशन आपलं फाजलपुरा आपलं हे कलेक्टर ऑफिस. फाजलपुरा कलेक्टर ऑफिसच्या अलीकडचं थोडंसं अलीकडं खाली आलं तर असं पळत आलाय. हो हो लेबर कॉलनी लागून अलीकडं फाजलपुरा. नाही नाही ही छोटीशी छोटी दुकान आहे. किराणा दुकान मी पण जास्त येत नाही. किराणा दुकान छोटीशी किराणा दुकान त्याच्यामध्ये गेला होता का? इथं पुढे घ्यायसाठी घेतला वाटतं. आजूबाजूवरचे सर भरपूर मोठे ही खूप मोठी शाळा आहे. शाळेचा गेट होता एंट्री गेट. खूप दबलाय शाळा म्हटलं तर माहिती तर ही 20-22 वर्षापासून बंद आहे. हे एरियातल्या मुलांसाठी दुसरी शाळा नाही ना. नाही आता कोणी ज्योती विद्या मंदिर, कोणी मराठा हायस्कूल, कोणी गुजराती हे हायस्कूल बंद पडलेलं आहे. इथं पूर्ण चोर चोट्टे पोरं बसत आहे आणि इथं इथलोक पोरं बसत राहते शेगाड्या बिगाड्या पेट. इथून आमचं घर इथं ना 100 घरं येतात आतमध्ये गल्लीमध्ये. इथं सामान घ्यायला येतं. इथं गंजीटी पोरं बसत राहते, शेगाड्या पेट राहते, गांजा पेट राहते. देतो आम्ही पत्र देतो महानगरपालिका. हो मॅडम. लवकरात लवकर डिमॉलिश जर झाली ना, आज असं झालं उद्या डिमॉलिश होऊन त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. उपयोग काय हॉस्पिटल व्हायला पाहिजे, वापस शाळा व्हायला पाहिजे. आम्हाला साठी आनंद आहे ना. काय ना काय झालं ना तर आम्हाला एकदम आनंद वाटेल ना. पडलेला फायदा होतो. हो उद्या देऊन टाकू. हो मॅडम. नाही आम्ही त्यांना पत्र देणार. आम्ही सगळ्या पुऱ्या गल्लीच्या साहेब किती परेशानी आपण किती परेशानी कल लेकर दे दो. अपन सबकी साहेब लेके अपन डिवीजन बनेंगे अपन. आज इसका एकत्र मर्डर हुआ है. आपने क्या एकत्र मर्डर होने का ना है क्या नहीं. बहुत परेशानी है यहाँ पे. बाहेरचे मुलं येतात, एखादी आपल्या मुली बाळी महल्ले के काम बाहर के लोग ज्यादा आ जाते हैं. महिलेचं काम बाहेरचे लोक जास्त येते. झालं लक्षात आलं ते आता. ये डिमोलाइज होना पाहिजे म्हणून. डिमॉलिश जर झाली ना तर इथं जर एखादं खूप मॅडम ही छोटी शाळा नाही. तुम्ही पक्षांना लय मोठी शाळा आहे. बरोबर आहे. लांब लोक शाळा त्याच्या पाठीमागे नाला आहे. जागा उपयोगाला येईल ना तुम्हाला त्याची. चांगलं जर काहीतरी बनलं हॉस्पिटल जेणेकरून हॉस्पिटल बनवलं पुन्हा शाळा बनली चांगली. हाँ हाँ. किंवा प्रयत्न नगरपालिकेच्या करायला एखादी पाहिजे ऍप वगैरे शाळेसाठी बनवली. पुन्हा. हो ना मॅडम. तुमने करना चाहिए था. बच्चों को स्कूल के लिए जरूरी था ना. बोले महानगर पालिका ते बोलले महानगरपालिकेचा क्वार्टर केस चालू म्हणतात ते. नहीं कोई केस नहीं. आम्ही स्वतः त्या शाळेमध्ये या शाळेमध्ये शिकलेलो आम्ही. माझे आई वडील इथे शिकलेले आहेत. हो उद्या करू आपण.
पाठीमागे पण room आहे. या सर खूप- या इथून porch दिसतोय. नाही का म्हटलं सर, जर इथून उभा जर राहिले ना तर खूप तुम्हाला मोठी शाळा आहे. शाळापर्यंत दिसून जाईल. या टेरीजवर उभं जर राहिले तर. उद्या दिवसा येऊन बघतो आम्ही. हा, पूर्ण कंटिन्यूटी तिथं पूर्ण नाश्ता पूर्ण राहते. पूर्ण राहते. अरे, पूर्ण नाश्ता पूर्ण राहते. हे मोकळी जागा सापडली. हो मॅडम, एक मिनिट. जय हा हो आलो घे. हो भाऊ नेते. हा हा. तो रणजित कुठे राहतो? या मोठ्या साहित्यांच्या माझ्या या अगोदर इथं किराणी राहत होते. तर फीज आहे. ही मोठी साली, ते 2 नंबरच्या सालीचं झालेलं आहे. तुम्ही राहता का? तुम्ही नव्हते तेव्हा राहते वर राहत होते तेव्हा? तेव्हा तुम्ही नव्हते. ही खाली राहायची ती वर ते राहायची. वर आहे. पण त्याला लांब पडत होता म्हणून तो तिकडे राहायला गेला एका. कोणी गेला राहिला किती दिवस झाले? इथं किती वाजता आला होता कार्यक्रमाला? 6:30ला. मग जवळ दोन तास होता घरावर. जेवण वगैरे केलं? अच्छा. दुकानात काय जाऊन गेलं काय दुकानात? अच्छा, पूर्ण इकडून गेले. इकडूनच गेले. त्याचा फोन बिघडण्याचा कॉल रेकॉर्डिंग. फोन बिन असं मागचे. साधा फोन होता त्यांच्या रेकॉर्डिंग वगैरे नाही होतं फोन त्यांचा. असंच होतं त्यांना मोठं काय माहिती रिकॉर्डिंग केली आहे का? नाही ना असं बघा बघा मॅडम यांचं सर काय काय कारण की सगळ्याची इच्छा अशी आहे की जोपर्यंत पूर्ण पुणे असेल ते आरोपी जोपर्यंत अटक होती तोपर्यंत ती डेड बॉडी येणार. त्यांची सर्वांची इच्छा अशी. तो झाला पण आता तो कोणाचं नाव घेतो, तिने कोणाच्या पद्धतीने केलं, कोणाचं ऐकून केलं तो सांगेल ना. तो कुठं इथलं कुठं दृष्टिकोनीत राहत होतो. इथलं नाही तो. घेतला नाही हे त्याचं मूल तेच वाटलं. मग आपल्या याला सोबत आपल्या शाळाचा काय विषय? जेव्हा कोणी त्याच्यापेक्षा एक लहान आहे, त्याच्यापेक्षा पण एक लहान पोलीस आहे. स्टेशनला होते. तीन मुलं आहेत का? 2 मुलं आणि 1 मुलगी. मग मॅडम बोलले ती शाळा आहे का? डिमॉलिश ते काय करा, उद्या तू काय कर, समजदारीने एक पत्र लिही, असं असं आहे, असं झालं न हे म्हणून. त्याच्यात आमचं बी पत्र देतो आणखी, म्हणजे डबल घेऊन जाईल त्याला. दोघांच्या प्रयत्नांनी केलं तर दोघांच्या यश येईल. याच्यात होऊन जाईल. आता एक तर 20-25 वर्ष झाले, तुम्ही आधीच करायला पाहिजे होतं. नाही आता कसं आतापर्यंत दुसरी शाळा झाली असती, नाही तर दवाखाना झाला असता मॅडम तिथं. खूप मुलं बसते तिथं. तेच ना मग. यांचं शिक्षण पण तिथं झालेलं आहे. यांचं सर्वांचं शिक्षण तिथं झालं. आणखी जर शाळा झाली तर लेकरं शिकतील ना. हो शिकले तर चांगली पण लोक आले पण मॅडम ते लोक मुलं ना तिथं राहू देत नाही कोणाला तिथं. खूप त्रास नवीन देते. बांधतील ना ते शाळा तर नवीन पण बांधले ना खूप त्रास देते ते लोक. एकदा सुरळीत सुरू झाले की होतं. हा अंगावर जाते तिथं मॅडम लोकांच्या सरांच्या खूप त्रास द्यायचे ते. आपण बोलू, कमिशनर साहेबांना बोलू, ते पाडायला लावून चांगलं काही दुसरी शाळा एखादं हॉस्पिटल वगैरे पण बनलं, लॅब वगैरे फायदा आहे ना समाजाला. उद्या येतो ते, आता दिवसा बघू आपण. हो चालेल. तकलीफ हुई इनको यहाँ पे इंसिडेंट्स होते रहते हैं. वो ये आउटसाइड है, तुम लोगों ने तो पहले ही ये करना चाहिए था. कई मतलब कंप्लेंट कर चुके हैं कई मंडी है. अभी हम भी हमारी तरफ से देते हैं उसका यूज अगर, लेकिन कोर्ट मैटर होगा तो फिर नहीं कोर्ट मैटर नहीं है मैडम उसका. बोल देते नहीं नहीं कोर्ट मैटर नहीं. हम देते हैं आयुक्त कमिश्नर साहब को. नहीं कोर्ट मैटर नाही कोर्टाचा पण मॅटर असतं ना मॅडम, तर नागरिकांच्या आधारे ते होतं ना. सायन्सच्या सगळ्या सायन्स अच्छी मुश्किलें हो सकती हैं. हा आहे का साहेबांचं ना आपण मॅडम बोलता तिकडे जाण्यापेक्षा माझ्याकडे द्या, मी करू. मॅडमला देऊ आपण पत्र देतो. तुम्ही पण द्या. मॅडमला देऊ तुम्हाला देऊ. शाळा सुरू करते.
शाळा किंवा एखादा हॉस्पिटल पण झालं ना, हॉस्पिटल झालं पाहिजे. 1 एकर जगह है मैडम वो, अच्छा 1 एकर है पूरी. नहीं पूरे मोहल्ले के लिए यूज होगी ना हाँ. हाँ कोशिश करनी चाहिए कि 20 साल हो गए तो बहुत दिन निकले वैसे इसमें फिर इसके पहले भी होता था कुछ ना कुछ मिलता था ना बन के मिलता था महानगरपालिकेचे अधिकारी येऊन बघून चालला जायचं म्हणतात दुसरं काही नाही करायचं श्रीकांत साहेब येऊन गेले बागायचं चालला जायचे मारून गेले